recording start. Yes, thank you very much. So welcome to our fitness class, Health with Reiki Healing and Sky Limit Fitness Club. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की स्वस्थ जीवनशैली. स्वस्थ जीवनशैली म्हणजे काय किंवा त्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय असायला पाहिजे, ज्यावरती आपल्याला काम करावं लागेल. स्वस्थ जीवनशैली म्हणजे याचा एक असा अर्थ होतो ना की मन, शरीर आणि आत्मा, मन, शरीर आणि आत्मा या तिघायला संतुलित आणि सकारात्मक अवस्थेत ठेवणं किंवा सकारात्मक अवस्थेत राहणे आणि शारीरिक डिसीज नसणे, शारीरिक डिसीज नसणे किंवा त्यापासून पूर्णपणे आपण दूर आणि संतुलित जीवन जगण्याचा जो एक मूलमंत्र म्हणतो ना आपण, त्या सगळ्या गोष्टीपासून आपण ज्यावेळेस दूर असतो तर त्यावेळेस स्वस्थ जीवनशैलीचं महत्व आपल्या जीवनाला कळायला चालू होतं. कारण कोणी किती जरी म्हटलं की स्वस्थ जीवनशैली म्हणजे मी आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण कुठं कुठं त्यांना काहीतरी त्रास असतो. मग असे जीवन ज्यामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास नाहीये, ना शारीरिक ना मानसिक, कुठलाही नाही, त्याला म्हणत्या स्वस्थ जीवनशैली. आता स्वस्थ जीवनशैलीसाठी काही नियम घातलेले असतात स्वतःला, म्हणजे आपल्या स्वतःचे नियम नाहीये, हे युनिव्हर्स लॉ आहे. किंवा जे पण लोक ह्याविषयी स्पिरिच्युअल आहे, ह्याविषयी जे जास्त प्रगत आहे, त्या लोकांनी काही ठरवून ठेवलेले आहे की आपल्याला स्वस्थ शैली जर जगायची असेल तर त्यासाठी काहीतरी नियम आपल्याला पाहिजे. स्वस्थ जीवनासाठी सगळ्यात पहिला नियम जर आपण म्हणाल तर तो आहे आपला सकस संतुलित आहार. कोणता? सकस संतुलित आहार. कारण आपल्याकडे सांगितलं जातं की जसं ज्याच्या सोबत आपण राहू त्याचे गुण आपल्यात यायला चालू होतात. आपण जर 10 चांगल्या मित्रासोबत राहिलो तर आपले 10 चांगले मित्र लिस्ट मध्ये बनतील. पण आपण जर 4 वाईट मित्रात राहिलो तर 5वे आपण असू त्यामध्ये. त्याच्यामुळे आपण जे खाणार आहोत ते आपल्या जीवनशैलीवर आधारित आहे, जीवनशैलीला इफेक्ट करणार आहे. त्यामध्ये आपल्याला ठरवायचं की नेमकं मला खायचं काय, चांगली जीवनशैलीसाठी खायचंय की वाईटसाठी खायचंय. आपली चांगल्या जीवनशैलीमध्ये जे पोषक आहार पाहिजे, आपल्याला बॅलन्स डाएट जे पाहिजे, याच्यामध्ये सगळे मिनरल, विटॅमिन्स, फायबर, कॅल्शियम, मायक्रो न्यूट्रियन्स या सगळ्या गोष्टीची आपल्या शरीराला गरज असते. त्यासाठी आपल्याला ते घ्यायलाच पाहिजे. याच्यासोबत आपल्याला जर याची नीड पूर्ण करायची तर यामध्ये काय करायला पाहिजे, आपण सीझन वाईज फळ जे आपल्या सीझन मध्ये येतात, प्रत्येक वेगवेगळ्या सीझनचे फळ, हिरव्या पालेभाज्या, डाळ, ते असे अन्न की जे एकदल कडधान्य ज्याला म्हणतो आपण, त्याला कार्बोहायड्रेट चांगला स्रोत आहे. त्याच्यामध्ये डाळीमध्ये आपल्याला प्रोटीन भेटतं. काही सुकामेवा असेल, दूध सांगेल पण दूध ही लो फॅट वाला पाहिजे. कारण दुधाला फॅट जितकं जास्त तितकं चांगलं क्वालिटी सांगतात. आणि जास्त फॅट आपल्याला गरजेचं नाही, फॅट आपल्याला 30%च पाहिजे. तर त्यासाठी दूध पण मिसमॅच. सोया मिल्क त्याच्यामध्ये सगळ्यात छान, बाकीचे विटॅमिन्स आणि मिनरल्स पण त्यामध्ये भेटतात. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे तो नियम आहे आपलं एक्सरसाइज. नियमित आपल्याला व्यायाम करणं, काहीही कुठलंही कारण न देता. ठीक आहे, दिवसभर आपल्याला काम करायचंय, दिवसभर आपण मेहनत करणार आहे, काही ना काही मांसपेशी आपल्याला स्ट्रेच होईल, कुठे ना कुठे आपल्याला त्रास होईल. पण त्याचा अर्थ असा नाहीये की आपण तेच धरून सकाळचा आपलं जे प्लॅनिंग असेल ते प्लॅनिंग आपण मिस करा. नाही, काहीही जरी झालं, काहीही काही पण होऊ द्या, पण सकाळचे जे 45 मिनिट ते 1 तास आहे ना, त्याला मिस नका करू एक्सरसाइज साठी. कारण ती एक्सरसाइज तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त ठेवते. ती एक्सरसाइज तुमच्या शरीराला कंटिन्यू ऍक्टिव्ह ठेवते. ती एक्सरसाइज आपल्या प्रत्येक जॉईंटला हेल्दी ठेवायचे काम करते. त्यासाठी एक्सरसाइज कधी मिस नका करू. त्याच्यानंतर 3 नंबरला जे येतो ते आपलं झोप. झोप सगळ्यांची लाडकी आहे आणि प्रत्येक व्यक्तीला झोप गरजेची आहे. जर तुम्हाला चांगल्या जीवनशैलीत राहायचं असेल ना तर तुम्हाला 6 ते 7 तास झोप ही गरजेची आहे. किती? 6 ते 7 तास.
पण काही कारणास्तव जर तुमची एक दिवस झोप झाली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा इफेक्ट आपल्या कामावर, आपल्या स्ट्रेसवर, आपल्या हेल्थवर बघितला असेल. त्यासाठी झोप घेणं गरजेचं आहे. पण मग झोप किती पाहिजे? 6 ते 7 तास, जास्त नाही. जास्त झोप जर घेतली तर परत आपण आळशी व्हायला चालू. जर आपली झोप चांगली झाली तर आपले थॉट पॅटर्न चेंज होतात. झोप चांगली झाली तर आपलं जे खातोय ते पचायला सुरुवात होतं. झोप चांगली झाली तर तुम्ही एनर्जेटिक राहू शकता एक्सरसाइजसाठी. त्यासाठी झोप सगळ्यात महत्वाची. त्यानंतर येतं आपला स्ट्रेस. बऱ्याच वेळेस इच्छा खूप असते आतून ते करायची, नाही मी रोज सकाळ मी करणारच आहे, पण आदल्या दिवशीचा स्ट्रेस असतो, ताण तणाव, त्यानं माइंड एवढं थकून जातं की त्याला कितीही चालना द्यायचा प्रयत्न केला पण ते माइंड त्या टायमाला उठत नाही. ज्या टायमाला तुम्हाला शरीराला तुमच्या एक्सरसाइजची गरज असते, थकता येते. मग त्यासाठी आपलं जे माइंड जर हेल्दी ठेवायचं असेल, माइंड हेल्दी ठेवायचं असेल, ताण तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन, सगळ्यात बेस्ट ध्यान, योग. आपण जे एक्सरसाइज करतो याच्यामध्ये सुद्धा माइंडला चांगली चालना मिळते. आपण आपल्याला आवडणार संगीत, एकांतमध्ये कमीत कमी स्वतःसाठी 5 मिनिट तरी वेळ काढा ध्यान करायला. 5 मिनिट तरी आपल्या श्वासावर लक्ष द्या. ठीक आहे, विचार लाख येतील मनामध्ये, विचाराला तुम्ही थांबवू शकत नाही, येऊ द्या. पण स्वतःसाठी 5 मिनिट तुम्हाला बसायचंय, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. ध्यान जरी भटकत असलं तरी फिरून फिरून आपल्या श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास मध्ये येताना काय फील होतंय, श्वास सोडताना काय फील होतंय याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. याने काय होईल, तुमचा स्ट्रेस रिलीफ व्हायला चालू होईल, तुमची चिडचिड कमी व्हायला चालू होईल, मन शांत होईल, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह माइंडसेट. जर माइंड आपलं पॉझिटिव्ह आहे तर आपल्यासाठी नाही हा शब्द नकोच आहे, किंवा नाही अशी कोणती गोष्ट आपल्यासाठी नाही आहे. पण माइंडच जर आपला निगेटिव्ह असेल, या दुनियेत आपल्यासारखं पॉझिटिव्ह सॉरी या दुनियामध्ये पॉझिटिव्ह व्यक्ती शोधून सापडणार नाही. महाभारतात एक चांगलं उदाहरण आहे. कृष्णाला, श्रीकृष्णाला वाईट व्यक्ती त्यांच्या प्रजेमधून शोधायची सांगितली होती आणि युधिष्ठरला चांगली व्यक्ती त्यांच्या प्रजेमधून शोधायची सांगितली होती. ना श्रीकृष्णाला वाईट व्यक्ती सापडली, ना युधिष्ठरला चांगली व्यक्ती. हे काय आहे की ज्याची त्याची जे थॉट आहे, ज्याची विचार करण्याची क्षमता आहे, या क्षमतेवरती अवलंबून. त्यासाठी आपले थॉट पॅटर्न सुद्धा चांगले पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजे. त्यासाठी योग, ध्यान, संगीत, आपल्याला आवडतं जे बी तुम्हाला गाणं आवडत असेल ते गाणं, तुम्ही युनिवर्स सोबत कनेक्ट होऊ शकतात, निसर्गासोबत कनेक्ट होऊ शकतात. आणि मी तर याच्यामध्ये अजून एक ऍड ऑन करेल, तुम्हाला जर वाटतंय की इमोशनल ब्लॉकेज माझ्याकडे आहे, इमोशनल ब्लॉकेज, मी कोणी मला जर चांगली गोष्ट बोललंय मी लगेच इमोशनल होऊन त्याच्यासाठी काही पण, कोणी जर मला थोडीशी दुःखद गोष्ट बोलली तर मी त्याच्यासोबत सांत्वन करायला लगेच रडायला तयार. कुठं ना कुठं आपल्या आतमध्ये प्रत्येक वेळेस सांगतात ना की शिव आणि शक्ती अर्धनारीश्वरचे जे आपण बघतो किंवा सांगतो लोकांना, तर शिव आणि शक्ती दोन एनर्जी आपल्यामध्ये आहेत. त्या दोन्ही एनर्जीला जर बॅलन्स करायचं असेल, दोन्ही एनर्जीला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला चेक करावं लागेल की आपली कोणती एनर्जी मायनस मध्ये. आपल्याकडे प्रेम कमी आहे, भावना कमी आहे, ही जर कमी असेल तर आपली शक्ती एनर्जी, किंवा आपण जर एकीखोर असेल, कोणाचं ऐकतच नाही, मी म्हणन तेच खरं, माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे, तर शिव एनर्जी जास्त आहे. मग यासाठी आपल्या दोन्ही एनर्जी बॅलन्स करावं लागतात. मग काही वेळेस जर तुम्हाला कुठं असं काही होतंय, रूम बंद करा, तुम्हाला हसा वाटतं हसा, रडा वाटतं रडा, जे तुम्हाला फील होईल ते करा. त्यानं इमोशनल ब्लॉकेज सुद्धा मोकळे व्हायला चालू होईल. आणि जसे इमोशनल ब्लॉकेज मोकळे झाले ना, माइंड पॉझिटिव्ह व्हायला चालू होतं. त्यासाठी लक्षात राहू द्या की ताण तणाव, स्ट्रेस, डिप्रेस, इमोशनल हे सगळं याच्यापासून दूर. त्यानंतर आपले काही बॅड हॅबिट असेल,
त्या बॅड हॅबिट पासून आपल्याला बाजूला व्हायचंय. आणि स्वस्थ जीवनात जर आहोत आपण, तरी सुद्धा तरी सुद्धा काही आपले चेकअप आपण करून घ्यायला पाहिजे. चेकअप करून घ्यायला पाहिजे. मग जर काहींना वाटत असेल की मला बीपी आहे, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, शुगर आहे, ते एक ठराविक काळाला चेक करायला पाहिजे. ठीक आहे, स्वस्थ जीवनशैली म्हणजे ते आजार परत येणार नाही, तरी पण प्रत्येक गोष्टीविषयी सतर्क राहणं हे स्वस्थ जीवनशैलीचं सुद्धा एक अर्थ आहे. येस. त्यानंतर आपण जसं ही स्वस्थ जीवनशैली, एक चांगली जीवनशैली जगायला चालू होतो, तर ह्या आजारापासून आपण दूर जातो. जे आता सांगितलं की आपल्याला चेक करायचंय ठराविक पडायला, तर हे जे आजार ज्यांना असले ते आजार आपले कमी होतात. मानसिक दृष्ट्या आपण स्पष्ट आणि क्लिअर होतो. राईट. स्वस्थ जीवनशैली जर आपली असली तर आपल्या ऊर्जा आणि सहनशक्ती वाढते. बघितलं असेल, जी व्यक्ती एक्सरसाइज करते, जिम करते ना, ते लवकर कोणाला उलटून बोलत नाही, कोणाला हात उचलत नाही, कारण त्याची सहनशक्ती वाढलेली असते. स्वस्थ जीवनशैली ज्यावेळेस आपण जगायला चालू करतो, त्यावेळेस आपला आत्मविश्वास, आत्मसन्मान, आणि सन्मान पण खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास तर आहेच आहे, पण आत्मसन्मानाची भावना आपल्याला वाढायला चालू होतात. त्यानंतर आपली जी जीवन गुणवत्ता, वृद्धी, दीर्घायू, अशी कोण व्यक्ती आहे की ज्यांना वाटत नाही मी जास्त दिवस जगावं? आपण जर स्वस्थ जीवनशैली अपनावली, आपली स्वस्थ जीवनशैली जर आपण वागायला सॉरी अनुभवायला चालू केली, तर ऑटोमॅटिक हे गुण आपल्यात येतात. काय? की आपली जीवनामध्ये गुणवत्ता आणि वृद्धी, दीर्घायू, हे आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की स्वस्थ जीवनशैलीत काहीही न चुकता, ठीक आहे, एखादी दिवस मिस होईल, नो प्रॉब्लेम, पण निरंतर आपल्याला एका प्रवासात राहायचंय ना, एका प्रयत्नात राहायचंय की माझा घेतलेला संकल्प मी पूर्ण कसा करेल, माझा घेतलेला संकल्प मी पूर्ण कसा करेल. निरंतर ह्या प्रयत्नामध्ये आपल्याला राहायचंय. कारण मी, माझं शरीर, माझं मन कसं चांगल्या प्रकारे याचं ध्यान ठेवू शकतो, चांगल्या प्रकारे मी याला नियंत्रित करू शकतो. आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक पार्ट मध्ये किंवा अवयवामध्ये, क्षेत्रातच म्हटलं जाईल की प्रत्येक क्षेत्रात मला कसं संतुलित राहायचंय. संतुलित म्हटलं फक्त आहारच नाहीये, जीवनात सुद्धा संतुलित राहण्यासाठी खूप काही करावं लागतं. तर ते केव्हा होईल? ज्यावेळेस आपली जीवनशैली स्वस्थ राहील त्यावेळेस. आणि एकदा का ती सवय आपल्याला लागली स्वस्थ जीवनशैलीची, आपली काही सवयी ऑटोमॅटिक चेंज होतात आणि आपण चांगल्या सवयीला आत्मसात करायला चालू करतो. त्यासाठी ट्राय करा, स्वस्थ जीवनशैली मी कसा जगेल किंवा मी कशी जगेल. जसे आपण स्वस्थ जीवनशैली जगायला चालू करू, आनंद, सुख, न होणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्यासोबत व्हायला चालू होतात. राईट. उद्या बघू आपण वाटल्यास स्वस्त किंवा संतुलित किंवा चांगल्या आहाराचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय असतं किंवा काय असायला पाहिजे. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. आय थिंक स्वस्थ जीवनशैलीचा एक छोटासा अर्थ मी सांगितला, तो सगळ्यांना कळाला.